आजची खरी वस्तुस्थिती काय माहिती आहे का? प्रत्येक मुलीला म्हणा किंवा काही थोडक्या मुलींना म्हणा नवरा हा नोकरदार हवा असतो, किंवा म्हणजे भरघोस शेती तरी त्याच्याकडे हवी असते असे आईवडिलांची इच्छा असते. पण मला सांगा, आपल्या आईवडिलांकडे मोजकाच पैसा असतो तरी आपण त्या आयुष्यात खूप खुश असतो आणि म्हणजे आपल्याला तेव्हा कळत असते की खरंच परिस्थिती कशी असते. तर मला असं म्हणायचं आहे की आज त्याच्याकडे थोडं आहे, उद्या लग्न करून तुम्ही त्याच्याकडे जाल, तुम्ही दोघे मिळवून कमवाल, तर नक्कीच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. मग तुम्हाला आजच सर्व जर रेडीमेड मिळालं, तर तुम्हाला कसं कळणार सुखदुःखाची जी झड असते ती कशी सोसावी लागणार, आणि कसं कळणार तुम्हाला की खरंच आयुष्य हे कसं असतं. जरा त्या परिस्थितीत पण जगून बघायला पाहिजे ना, की रेडीमेड मिळालेलं आणि कष्ट करून मिळालेलं दोघींचा आनंद कसा असतो, आणि म्हणजे कोणता आनंद हा फाळका टिकतो हे तुम्हीच मला नक्की सांगा. म्हणून तर सांगते, आयुष्यात जोडीदार निवडायचा असला तर त्याचा पैसा नाही बघायचा, पण तो निर्व्यसनी आहे आणि आपण त्याच्यासोबत हिंमत लावून अजून आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवू, या गोष्टीचा विचार करूनच आयुष्यात साथीदार किंवा तुमचा जो जोडीदार आहे तो निवडायचा. आणि नक्की मी सांगते, तुमचा हा हा जो वेळ आहे नक्कीच हा बदलत असतो आणि आयुष्य पण हे बदलत असतं. आणि खरंच आहे ना, आयुष्य सुंदर कसं करायचं हे पण तुमच्याच हातात असतं ना. राधे राधे.